खरं तर जुन्नर मधील कास पठाराचा सुद्धा आपण व्हिडिओ केला होता। आळूवडे, पिठलं आहे, ठेसा आहे, हे रानगावी वगैरे आहेत ना भरपूर, आहेत। मग काय करत नाही का तुम्हाला? करतात तर धडकला गावली सोडते ते मग आमच्या जुन्नरला पण भरपूर बिबटे आहेत। उलट सांगितलं तुम्ही, नवऱ्याचं नाव आज घर घेतलं। मॉल मध्ये आपण 50 रुपयाला घेतो आणि इथं 20 रुपयाला मागतात ते। अरे वा, तू आयरल आता, तू आयरलच आता तू। एकंदरीत या ठिकाणी पुन्हा एकदा यावं असं ठिकाण आहे। शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची। नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्स मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। खरं तर आज आपण म्हणजे गणपती विसर्जन झालेलं आहे। गणपती विसर्जन झाल्यानंतर नवरात्रीच्या आसपास आपल्या या सह्याद्रीच्या लाईनीमध्ये असंख्य फुलं उमलतात। त्याच्यामध्ये सोनकी आहेत, परत तेरडा आहेत आणि अशा अनेक प्रकारची फुलं आहेत। ते बघण्यासाठी आज आपण साताऱ्यातील कास पठारावर आलेलो आहे। खरं तर जुन्नरमधील कास पठाराचा सुद्धा आपण व्हिडिओ केला होता, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा, आपल्या चॅनलवर आहे तो। आज आपण खरं तर जुन्नर तालुक्याच्या बाहेर आलोय। खरं तर कास पठाराचं भरपूर काही ऐकून होतं, आज आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघणार आहे कास पठार कसं फुललेलं आहे। आणि आज कास पठाराचं शूटिंग झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी आपला दुसरा एक व्हिडिओ येणार आहे रायरेश्वरवर, एक सुद्धा मिनी कास पठार असं म्हणतात रायरेश्वरला सुद्धा। आणि रायरेश्वरवर बहुतेक आपला हॉल्ट होईल। आणि आज आपण सकाळी पुण्यामधून निघालो होतो, मला तर 5:30 झाले ते। आपल्याबरोबर एक लेडीज आहे जी जुन्नर गाईडमध्ये आपल्याबरोबर होती, तिची पण तुम्हाला ओळख करून देतो। पण सकाळी 5:30ला निघालो आहे आणि बरोबर 8:30च्या आसपास आपण कास पठाराच्या जवळपास आलेलो आहे। खरं तर मी पाचवडवरून जाणार होतो, पाचवडमधून पण एक रोड आहे, तो रोड थोडासा माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांचं सजेशन घेतलं आणि मी साताऱ्यातून गेलो आहे। तर साताऱ्याच्या अलीकडं एक लिंबखिंड फाटा आहे, त्या फाट्यावरून मी राईट टर्न घेतला पुढे जाऊन बोगद्याखाली, म्हणजे आपल्या ब्रिज खाली। आणि त्याच्यानंतर पुढे वाडा फाट्यावरून पुढे राजवाडा किंवा पवई नाक्यावरून राईट घेतल्यानंतर आपण डायरेक्ट कास पठारच्या रोडला लागतो। आणि कास पठारच्या अलीकडं आता नाश्ता करायचं ठरवलं आहे, कारण नाश्त्याची वेळ झालेली आहे। मीरा रेसॉर्ट या ठिकाणी आपण नाश्ता करणार आहे। आपल्याबरोबर एक व्यक्ती लेडीज, तिला पण आपण काहीतरी खायला घालूया। आणि ह्या इकडे पुढे एक 100 मीटरवर चेक नाका आहे, या ठिकाणी तुमची तिकीट किंवा पावती काढली जाते आतमध्ये एंट्रीची, ते आपण करूया पुढची प्रोसिजर। आणि हा आहे कास पठार सातारा रोड। तर आता ह्या साईडला कास पठार आणि बॅक साईडला सातारा। आपण नाश्ता करू आणि बघूया या कास पठारच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते आणि कोणकोणत्या फुलांची माहिती। मला तर जास्त फुलांची माहिती नाही आहे, मग तिथे जर कोणी भेटलं तर आपण त्या फुलांची माहिती घेऊया। चेक नाकाच्या अलीकडंच एक मीरा रेसॉर्ट आहे, या ठिकाणी आपण नाश्ता करूया। नाश्त्यामध्ये ऑर्डर दिलेली उत्तप्पा, डोसा आणि सँडविच। आज आपल्याबरोबर जुन्नरची गाईड, म्हणजे गाईडचं प्रशिक्षण केल्यानंतर सगळे गायब झाले, त्यातलीच ही एक। तुझं नाव काय? मी विसरलो। वैशाली आठवते? मी वैशाली शेलार। हा, शेलार, अहमदनगरवरून आणि ओके। आता बहुतेक तू प्रशिक्षण घेतल्यानंतर पहिल्यांदाच बाहेर पडले असं मला असं वाटतं। ते तुमच्यामुळे आता बाहेर पडण्याचा योग आला। आता बऱ्याच जणांना फोन केला, पण बरेच जण हा नाही करत काही जण पुढे गेलेले आहेत, काही मित्र माझे। मग बघूया आता पुढे काय काय भेटतंय। कास पठारला कधी आलतीस का? नाही, या अगोदर तर नाही। मग तुम्ही कॉल केल्यानंतर मग मी म्हटलं नाही, जायचं आता यावेळेस। आणि आपली ओळख फक्त गाईड मध्ये होते, मला वाटतं 1-2 वेळेस भेटलो होतो। आणि डायरेक्ट आज आपण एखाद्या सोलो ट्रिपला आपण जातोय। खूप छान अनुभव आणि छान वाटतंय। चला, नाश्ता झालेला आहे आपला आणि आपण जाऊया पुढच्या प्रवासाला। नाश्ता चांगलाच होतो तुमचा बरं का, क्वालिटी चांगली होती आणि सांबार पण चांगला, त्याच्यामध्ये गोळ टाकला होता होते।
हां चिंच आणि गोळ होता त्याच्यामुळे ओळखलं लगेच. चांगलं होता सांबर, चांगलं होतं त्याच्यामुळे सांबर 2 वाट्या पिऊन आणि मसाला डोसा उत्तप्पा खाऊन आता आपण कासपाठारला चाललो आहे. चला जाऊया. ह्या ठिकाणी चेक नाका आहे कासपाठारच्या अलीकडेच आणि ह्या ठिकाणी गाडीची एंट्री फी आणि जर तुम्हाला फुलं पाहायची असेल तर त्या फुलांसाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. तर ह्या ठिकाणी तिकीट किती आहे आपण तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. पुढे एक चेक नाका आहे ते ठिकाणी तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला तिकीट किती आहे ही डिटेल्स तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आपण पुढं जाऊया आता. कासपाठारला कुठं जायचं? इकडे पार्किंग करायची. बस आहे का? आणि खाली तिकीटची पण सोय आहे का काढायला? या ठिकाणी हा कोणता फाटा आहे? घाटा फाटा. आता आपण एक घाटा फाटाच्या तिथं आहे. या ठिकाणी काही रक्षक आहेत, वनरक्षक, बरोबर ना? वन विभागाचे लोक आहेत या ठिकाणी. या ठिकाणी गाडी पार्किंग आहे. या ठिकाणी गाडी पार्क करून या ठिकाणी आपल्याला कासपाठारासाठी बस आहे. बस आहे ना? बस फ्री, पार्किंग फ्री. बरं चालतंय. चला हात पण जाऊया खालच्या साईडला इकडे. या ठिकाणी काय घटाई देवीचं मंदिर आहे या साईडला, डाव्या साईडला. त्याच्यानंतर बांबवली वनराई धबधबा पण या साईडला, डाव्या साईडला. त्याच्यानंतर बामनोली तर व्याघ्र प्रकल्प पण या साईडला आहे. पार्किंगची सोय पण तिथे. आणि आता या साईडला आहे कासपाठार राईट साईडला. पण आपल्याला या पार्किंगमधून बस आहे. तर कासपाठार परत कुमुदिनी तलाव म्हणजे कमळासारखा एक प्रकारे तो याच सीझनला येतो. आणि कासपाठार पण या साईडला आहे. चला आपण जाऊया पुढे आता. बंद करायचं आहे की चालू ठेवायचं? थोडंसं ते या ठिकाणी पार्किंग आलेलं आहे. दादा गाडी कुठं लावू? पुढं जाऊ का? पुढच्या गेटला. हे सर्व कासपाठाराचं पार्किंग आहे. या ठिकाणी कासपाठारासाठी येणाऱ्या लोकांना या ठिकाणी गाड्या लावण्याची सोय आहे. 2 व्हीलरसाठी पार्किंग इकडे आहे. तुमचा व्हिडिओ या ठिकाणी म्हणजे प्रेसवाले किंवा गाईड वगैरे त्यांना काहीच हे नाही का? फक्त वन खात्याचं असेल तर मग ऑनलाईन बुकिंग कुठं तुमचं काय साईट आहे ऑनलाईनचे? ऑनलाईनची वरती तुम्हाला सगळी माहिती भेटेल. बरं. ओके हे नंबर आहे का? जर्किंग म्हणून दिसत नाही आहे नंबर. या ठिकाणी आपण 300 रुपये तिकीट झालेलं आहे आपलं. पर व्यक्ती 150 रुपये. आणि लहान मुलांना किती वयाला? 12 वर्षाखाली मुलांना नाही. ठीक आहे चला. तिकीट काढले आपण. या ठिकाणी पण सोय आणि तिकडे वर पण सोय होती. आता आपण बस येते मिनी बस या आपल्याला कासपाठारपर्यंत घेऊन जाणार. तर त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉप करून परत या ठिकाणी आपल्या पार्किंगला परत इथं आणून सोडणार. त्या ठिकाणी जाऊन आपण शूटिंग करूया. जाऊया ह्या बसमध्ये आता. चला गाडी भरली का लगेच जाते का? आणि किती वेळाने यायचं तसं काय नाही आमच्या मनावर. संध्याकाळी फक्त एवढंच. संध्याकाळी 6च्या आधी बंद होतं साहेब. 6ला बंद कंप्लीट. सगळे हाकलून परत इकडे आणतात. अरे वा. हा ना. बस फुल झालेली आहे अजून. कासपाठारावर आपल्याला बरं ठीक आहे. हे 2 नंबर आणि 3 नंबर गेट आहे. आणि या साईडला सुद्धा फुलं तयार झालेली आहेत म्हणजे चालू झालेली आहेत. आता आपण इथून स्टार्ट करूया. हा स्टार्ट पॉईंट आहे. जाऊया आता फुलं बघायला. भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलं आहेत. खरं तर जे म्हटलं होतं जे ऐकलं होतं ते खरं ठरतं. आणि अख्खं पठार या ठिकाणी गुलाबी किंवा इतर काही कलरांनी आता फुललेलं आहे. ते आपण बघूया आता. चला. कासपाठारावर आपलं सहर्ष स्वागत आहे.
वन विभाग सातारा. चला पहिल्यांदा इकडे जाऊया. या ठिकाणी आपल्याला गाईड पण उपलब्ध आहेत. आपल्याला जर गाईड घ्यायचं असेल तर तुम्ही इथून बुक करून गाईड घेऊ शकता जर फुलांची माहिती घ्यायची असेल तर. चला जाऊया. सीतेची फुलं आपण हे वाचत जाऊया. याला म्हणतात कावळा, मिकी माऊस टाईपची फुलं आहेत. त्याच्यानंतर हे आहे जंगली आले. या ठिकाणी काही बोर्ड लावलेले आहेत का फुलांची माहिती दिलेली. हे आपल्या आंब्यात्वीच्या परिसरात ही फुलं आढळतात. कुमुदिनी त्याचं प्रमाण पण कमी आहे. हा प्रकार जास्त आहे कासपठार. याला सीतेचे आसवे असं म्हणतात. तर हे एक आहे बानेर. हे कोणतं याच्यावर नाव नाही दिलेलं. आहे ही आहेत आमरी. ऑर्किड म्हणजेच आमरी. कासपठारावर जमिनीवर येणारी ही ऑर्किड जातीची प्रजाती आहे. पश्चिम घाटातील जास्त उंचावरील पठारावर हे ऑर्किड आढळून येतं. ह्याला चवर म्हणतात. आणि हीच फुलं जी कासपठारावर जास्त आहे त्याच्यामुळे याचं जास्त ॲडव्हर्टायझिंग केलेलं आहे ह्या भागावर. ही एक जाते फुलाची. याला आभाळी म्हणतात. आभाळी आणि निभाळी अशी दोन जातीचे काहीतरी प्रकार या ठिकाणी फुलं आहेत. या ठिकाणी आपल्याला आभाळी जातीची फुलं पाहायला भेटतात. आज आपण फक्त हे एक कवला जातीचं एक फुल आहे. हे असं दिसतं. या ठिकाणी सेल्फी पॉईंट आहे कासपठारचा. तर सुरुवातीला फक्त आपण याची व्हिडिओ घेतलेत. ज्या ठिकाणी ते पोस्टर लावले ते त्याच्यावर फुलांची माहिती आहे, त्याची नावं लिहिलेली आहेत. ते फक्त आता आपण कॅच केलं. तर आता जाऊया. जे पांढरे कमळ आहेत ते बघण्यासाठी आपण इकडे जाऊया. 4 नंबर गेटवरून पुढे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 9:30च्या आसपास किंवा 10 वाजलेले आत्ता आणि एवढी गर्दी आहे. आता ही या साईडला ती कमळांची फुलं आहेत. त्याला कुमुदिनी असं म्हणतात. ती बघूया पुढे जाऊन. आणि बाजूला कंपाऊंड आहे दोन्ही बाजूला, जेणेकरून हे जे पर्यटक आहेत हे फुलं खराब करू नये किंवा इथला परिसर खराब करू नये. ही फुलं इथं लांबूनच बघण्यात आनंद घ्यावा लागतो, कारण पर्यटक काय काय अतरंगी असतात. ही टोपली कारवी आपल्या जुन्नरच्या भागात आंब्यात्वीज वगैरे किंवा माळशेजच्या परिसरात जास्त आढळतं. याला गेंद किंवा धनगर फेटा म्हणतात. चला आता आपण इथे ते तलाव आहे त्या तलावाजवळ आलेलो आहे. त्या ठिकाणी या तलावात असंख्य फुलं आहेत कुमुदिनीची. बघूया आता जाऊन जवळ. तो मोठा तलाव.
काय आजी तुमच्याकडे? आळू वडे, पिठला आहे, ठेसा आहे, चटणी आहे लाल, हा का? आणि मसाली, काय अजून काय काय? अजून काकडे आहे, शेंगदाणा आहे, ताक आहे, कोणत्या गावातले? कुसबीच्या मुर्याची. किती लांब येतो? इथून आहे मला 4 किलोमीटर यायला लागते चालत. कुठनं रोड आहे? खाली ही कुंड यायला लागते. इकडनं यावं लागतं, डोंगरातून येतात. हो डोंगरातून डोंगरातून चालत यायला चालत चालत. तुमच्याकडे हे रानगावी वगैरे आहेत ना भरपूर, आहेत आहेत आहेत. मग काय करत नाही का तुम्हाला? करतात तर धडकला गावली सोडते ते बाई. मग तुम्ही काय करता? आम्ही 4-2 जमून येतो अशी असे एकत्र येतात, 4 कळपनी म्हणजे ग्रुपनी येतात. ग्रुपनं. जनावरांचा कळप असतो, माणसांचा ग्रुप असतो. हो खरंच कळप असतो. हा कळप. बिबटे पण कमी असतील ना? आहेत जास्त बिबटे पण जास्त आहेत. जास्त. आमच्या जुन्नरला पण भरपूर बिबटे आहेत. हो. जुन्नरला लई आहेत तुमच्यापेक्षा. आता ते माझं हेडीव करून नेलं ना समजा, मला पकडू बिकडू. काय नाव तुमचं? गोरे. गोरे. हा पण तुमचं नाव काय आहे? माझं नाव गणपत गोरे, हौसाबाई गोरे. कुठं पण न्या जाय. हौसाबाई गणपत गोरे. हा बरं उलट सांगितलं तुम्ही, नवऱ्याचं नाव माझं घर घेतलं. 5 भाकरी माझ्या न्या. बरं काय द्या मग आम्हाला 1 प्लेट. चला 1 प्लेट होय. आम्ही नाश्ता करून आलो, आम्हाला माहितच नाही. खावल तेवढं घ्या. आम्हाला- बळजुरी इथं नाही. आम्हाला माहितच नाही तुमच्या इकडे भेटते खायला. नाही नाही आम्ही बळजुरी करू शकत नाही या रोडला. कपल ते कपल. घे ग तसं काय बस. नसतं. नाचणीची का? हो अरे वा, नाचणीची भाकर आहे. चला गावाकडला मेवा खाऊया. हो आजींच्या हातचा खा बाबा. आजी काय वय तुमचं असेल? माझं वय 50 एक असेल. आधार कार्डावर तेवढंच आहे. म्हणून म्हणजे मला ते समजा योजना तुम्हाला लोकांना तुमचं वयच माहिती नाही. म्हणजे तुम्ही 60-70च्या पुढे 60 नाही. 65 नाही नाही? नाही 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 एवढं. किती मुलं किती आहेत? मोठी मोठी 2 मुलं आहेत मला. कितीला आहे ते? 4 मुलं आहेत. मुली 2 आणि मुलगा 2. ते आता काय त्यांचं काय करतात ते? ते योग तिकडे आहे यात लांब आहे तिकडे योग, आणि योग इथं आहे वाशीला. बर तुमचं वय वाटत नाही हो? 50 जास्त असत नाही जास्त. आजी 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 अजून तरुणच म्हणते स्वतःला. हे उलट चांगलं आहे की त्या स्वतःला तरुण समजतात. तुम्ही का त्यांना म्हातारं करताय? तर ही अशी हो घ्या की तायडे. काय काय दिलंय? तसं काय नाही बळजुरी. ही कसली चटणी आहे? हे ठेसा आहे हिरव्या मिरच्याचा खोबऱ्याचा. बापरे. खाऊन बघा. खा बसा. चला पिठलं, नाचणीची भाकर, आळूची वडी, शेंगदाण्याची चटणी आणि ठेचा. घ्या स्वाद. या सरजी खाऊया खाऊया. आजी काय प्लेट आहे? 50 रुपये बाबा एवढं देऊन. हा ना. हो हे सकाळी तुम्ही किती वाजता निघता घरातून? 7 वाजता. 7 वाजता. फक्त शनिवार रविवारच का? नाही येतो की अधून मधून. ही आता माग सुट्ट्या होत्या ना 2-3 दिवस, हा तेव्हा हा आलो की अधून मधून. हा ना. शनिवार रविवारला जास्त लोक असतात ना. सणवार रविवार जरा आपलं 4 रुपयाचा धंदा जास्त होतो. हा प्रामाणिकपणानं पण मी म्हणते ऐकावं एवढं मला कळतं. हो ना. शेती का गावाला घरी? हो, हाय शेती पण आता कोण करते? पोर आपली गीत भात शेती, भात होतं मला खाली. नाचणी. नाचणी करीत नाही आता, पण लई नाचणी आहे माझं. दापोतेचं रान आहे नाचणी. हो का? आता नाही करत? कोण करायचं? खा या परत या. मग आता नाचणी कुठून घेता? बसा बसा. तशी आहे की नाचणी माझी? आहे ना. 50 रुपये बाबा या समुद्रावर. काकडी काकडी 20 रुपये. लयच महाग लावले ना. हो मॉल मध्ये आपण 50 रुपयाला घेतो आणि इथं 20 रुपयाला महाग जाते. अरे वा. चॅनल सांगा पहिले फॉलो करतो. तू व्हायरल आहे आता. तू व्हायरलच आहे आता. तू तुझा 20 रुपयाची काकडी आता तुला घ्यावीच लागेल एवढं तू नक्की. तुमच्यासाठी घेऊ आपण. पण एवढं आहे मित्र, मॉल मध्ये आपण तीच वस्तू 50 रुपयाला घेतो आणि तर 20 रुपये महाग म्हणतो. आणि ऑलरेडी 4 किलोमीटर चालत आलेले आहेत. आम्ही तर किंमत पण नाही केली. त्याला दादाला कोणी माहिती नाही, पण दादाला ब्लॅकमेल केलं, त्याला घ्यायलाच लावलेलं आपल्या व्हिडिओ मधून. आता नाव सांगा म्हणजे झालं. कुठून आलं? माझं पण चॅनल सांगू का? हा सांग की. ते एवढं पैसे काढलंच काकडीसाठी माझी. कुठून आलं? आम्ही संभाजीनगर. संभाजीनगर. अरे वा. बरं झालं औरंगाबाद नाही म्हटलं. सरांना प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आता खाऊया थोडंफार. नाचणीची भाकर आणि आळूची वडी, परत ठेचा पण खाऊया. आणि अजून 10% पण पाहून नाही झालं. तर 2-3 किलोमीटर लांब आहे. जी कमळाची फुलं पाहिजे होती ते लांब आहेत खूप, ते पाहण्यासाठी आलो. आता मेन स्पॉटला जाऊया, ज्या ठिकाणी जी गुलाबी फुलं आहेत, काय पिवळी फुलं आहेत ते पाहण्यासाठी.
आपण आजींकडं थोडा नाश्ता घेतलाय. आजी धन्यवाद. धन्यवाद आजी. नजर जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी टोपली कारवी, ह्या कारवीची हाईट कमी आहे आणि असंख्य अशी या ठिकाणी कारवी आहेत. आता हा रोड आहे इकडे, या रोडच्या ह्या साईडला सुद्धा कारवीची फुलं आहेत आणि जवळजवळ आम्ही 2 किलोमीटर चालत गेलतो, तर 2 किलोमीटरपर्यंत दोन्ही रोडच्या साईडला ही फुलं तुम्हाला पाहायला भेटतात. बरोबर, कास पठारला सगळ्यात जास्त फुलं आहे आज आपल्याला कळलेलं आहे. विषय सांगा बरं. जेवण चालू आहे का बाबा? काय जेवायला? भाजी आपली साधी भाजी. अरे वा, भूक नसते तर मी जेवलो असतो का तुमच्याबरोबर. आताच खाल्लं मी नाचणीची भाकर. ते तुम्ही कोणत्या गावातले? कुसुंबी. कुसुंबी मोरा. हा, आजी पण त्याच गावातली वाटतं. आता ही कारवीची फुलं किती वर्षांनी आली तिकडं? 7 वर्षांनी. आणि मागच्या वर्षी फुलं कमी होते ना या भागात? कारवीची नव्हती त्याच्यामुळे जरा कमी वाटत होती. हा मग कारवीचं प्रमाण कमी होतं. म्हणजे 7 वर्ष कारवी नव्हतीच. बरोबर. बाकीची फुलं सगळी होती. बाकीची दरवर्षी येतात, पण तरी पण मागच्या वर्षी जरा प्रमाण कमी होतं असं ऐकण्यात होतं. थोडंसं कमी आहे, कारवीमुळे कमी वाटतं. म्हणजे कारवीचं प्रमाण जास्त आहे या भागामध्ये. बरोबर. किती प्रकारची फुलं आहेत या भागामध्ये? तशी 50 वर आहे. हो का? बघून त्याला बघणार बारकाव्याने पाहिजे. हा, बारकाव्यानं बघणार. म्हणजे आता फक्त जास्त करून 5-7-8 प्रकार फक्त या ठिकाणी चांगली बघण्यासारखी, त्याची माहिती पण दिलेली नाही का? काय नाव तुमचं? गोरे. गोरे. काय नाव तुमचं? चिर्रंग गोरे. मला वाटलं गणपत गोरे काय. आजीच्या मिस्टरांचं नाव गणपत गोरे ना. ठीक आहे, चालू द्या जेवण. या ठिकाणी बघा कारवीची फुलं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. बाबा इथं जेवण करत आहे त्याच्या पाठीमागच. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये रान हळदीची फुलं सुद्धा भरपूर आहेत. रान हळदी, ह्या फुलांना इथं पांढरा कलर आहे. आणि या ठिकाणी बघा ही रान हळद बघू शकता. हे गेट नंबर 3 होता ना? गेट नंबर 3 आहे. आता 3 मधून आपण आतमध्ये आलो. हे पठाराचाच भाग आहे. याच ठिकाणी सुद्धा गुलाबी रेड कलरची फुलं, त्याच्यामध्ये कारवीची पण फुलं आहेत.
भयानक गर्दी आहे आज. बरेच पर्यटक ऐकत नाही आहेत. या फुलांच्या जे गुच्छ आहेत त्याच्यामध्ये जातात, काही तोडतात. तरी काही लोक आहेत त्यांची सिक्युरिटी, शिट्ट्या मारून त्यांना परत बाहेर काढतात. त्या शिट्ट्यांचे आवाज तेच आहेत, काही पर्यटक ऐकत नाही त्याच्याचा आवाज येते. आपला 3 आणि 4 नंबर पाहून झाले मला असं वाटतं. आता आपण खालच्या साईडला काही आहे तिकडे जाऊया. आता या दोन्ही गेटमधून बाहेर आलो आपण. 3 आणि 4 नंबर गेट आपलं पाहून झालं आतमध्ये. आणि आता 2 आणि 1 नंबरचं गेट आपण बघूया तिकडं कोणती फुलं आहेत. पण एकंदरीत गुलाबी कलरची फुलं आणि कारवीची फुलं ह्या भागात जास्त आहेत. आणि कारवीची फुलं जवळ 7 वर्षांनी आलेली आहेत. त्याचं प्रमाण यावर्षी जास्त असल्यामुळं थोडीशी गर्दी झालेली आहे यावर्षी. आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फुलं जास्तच आहेत. 1 नंबर गेट आपलं पाहून झालं. आता फक्त 2 नंबर गेट राहिले ते बघूया. ह्या साईडला कारवीची पण फुलं भरपूर आहे, तेरड्याची पण जास्त प्रमाण आहे. आणि रान आले त्याचबरोबर इकडे आभाळी पण आहेत भरपूर. आभाळी फुलं अशी असतात, दाखवतो तुम्हाला. ही अशी फुलं आहेत. त्याचं प्रमाण कमी आहे पण आहेत. ह्या साईडला आहेत फुलं भरपूर. ह्या तेरड्याच्या मध्ये अशी मध्ये थोडीफार फुलं आहेत, ती पण पाहायला भेटलेली आहेत. रान हळद आहे, रान आले, रान आलं भरपूर आहे या भागामध्ये. पूर्ण पाठीमागं पण पठार आणि अर्धवट आलं सोडून भरपूर आहे. या साईडला सगळी रान आल्याची झाड आहेत. खरं तर कास पठाराचं आपलं शूटिंग संपलेलं आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला आहे. आणि परतीच्या प्रवासाला असताना आपलं काल एका रेसॉर्टशी बोलणं झालं होतं, जाधव साहेब म्हणून आहेत, जे की ते हेरिटेज रेसॉर्टचे मालक आहेत. आपण त्या हेरिटेजच्या रेसॉर्टच्या आतमध्ये आलेलो आहे आणि त्यांनी आपल्याला काल निमंत्रण दिलं होतं जेवणासाठी. आपण काय ॲक्च्युली जेवण केलं नाही आहे, कारण सकाळी आपला नाश्ता जोरात झाला होता. आणि त्या कास पठारच्या याच्यामध्ये फुलं बघण्याच्या याच्यामध्ये तिथं आपण आजीची नाचणीची भाकर वगैरे खाल्ली होती. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त आपण एक सॉफ्ट ड्रिंक वगैरे घेतलेलं आहे. तर आपण आतमध्ये आलो आहे त्या रेसॉर्टच्या. आतमध्ये आल्यानंतर बघूया इथं राहण्याची सोय कशी काय आतला जो भाग आहे, जो व्ह्यू कसा काय हॉटेलच्या आतला, रेसॉर्टच्या आतला, तो थोडाफार बघणार आहे. आणि नंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला जाणार आहे. खरं तर ही आहे आतली रूम आहे. या रूमला प्रतापगड असं नाव दिलेलं आहे. ही रूम नंबर 1. आणि थोडंसं शिवकालीन टाईपच्या खोल्या बनवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि खूप चांगल्या अशा खोल्या आहेत. याला रानवाडा असं नाव दिलं आहे. अरे वा, म्हणजे पूर्ण एका फॅमिलीसाठी बहुतेक हा पूर्ण हॉल किंवा हा वाडा असू शकतो. जाऊया खाली थोडंसं जाऊन बघूया. इथं प्लेग्राऊंड दिसते मला थोडंफार, किंवा मोकळा गार्डन एरिया आहे. या रूमला नाव बिस्किट आहे. वा, रूमचे नाव एकदम युनिक दिलेली आहेत त्यांनी. एकंदरीत आता आतील जो रेसॉर्टचा जो व्ह्यू आहे हा 1 नंबर आहे. या साईडला एक जाऊया. या साईडला मेन व्ह्यू आहे. इथून हा पूर्ण व्हॅली व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. ते पण बघूया इकडून. हे असे छोटेसे रूम आहेत राहण्यासाठी. त्याच्याबरोबर बॅक साईडला व्हॅली, आपण ते पण बघू पुढे जाऊन. खरं तर खूप छान असा व्ह्यू आहे या ठिकाणी या हॉटेलचा बॅक साईडला. आता या ठिकाणी गेट टुगेदरची पार्टी पण चालू आहे. इकडं स्विमिंग पूल आहे डायरेक्ट, आणि स्विमिंग पूलच्या खाली डायरेक्ट दरी आहे खोल. आणि या ठिकाणी डॅम आहे. एकंदरीत या ठिकाणी पुन्हा एकदा यावं असं ठिकाण आहे. आपण जाऊया आता परत रिटर्नला. आपण एक छोटीशी हेरिटेज वाडीला आपण छोटीशी भेट दिली. ह्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण होतं पण आपण स्किप केलं. आता आपण चालले रायरेश्वरला. तिकडे कास पठार आहे, मिनी कास पठार, ते पाहण्यासाठी. आणि इकडलं कास पठार, सातारा जवळचं कास पठार आपलं पाहून झालं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि इकडं जर भेट द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. मी रूट सांगितलेला कसं यायचं. आणि त्याचप्रमाणे 1-2 रेसॉर्टचे सुद्धा काही कॉन्टॅक्ट नंबर, काही डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यामध्ये हेरिटेज वाडी एक आहे, अजून 1-2 जण आहेत. या ठिकाणी तुम्ही राहू शकता. या ठिकाणचा जो आतला जो व्ह्यू आहे रेसॉर्टचा तो अतिशय सुंदर आहे. आणि तुम्ही या भागात नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहे. आपला पुढचा व्हिडिओ रायरेश्वरचा पठार, फुलांचा पठार,
ज्याला मिनी कास फाटर असं म्हणतात, त्या व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटणार आहे. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.